ऑपरेशन सिंदूर राबवून जगाला भारताने पराक्रमाची, शौर्याची आणि धाडसाची ताकद दाखवून दिली। त्या भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे 25 मे रोजी सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। या यात्रेला ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद देण्यात आला। रॅली दरम्यान राष्ट्रध्वज उंचावून भारतीय लष्कराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तर देशभक्तीच्या घोषणांनी परिसर निनादून गेल्याचेही पाहायला मिळाले। सिंदूर तिरंगा सन्मान यात्रेला येवदा येथील गांधी चौकातून शनिवारी सायंकाळी सुरुवात करण्यात आली। या यात्रेत नागरिक, महिला, लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। हातात राष्ट्रध्वज घेऊन तरुणाईंकडून देशभक्तीचा जागर करण्यात आला। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। गांधी चौकातून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाल्यानंतर मारुती महाराज देवस्थान, धोमनपुरा, रामनगर, पेठपुरा, माळीपुरा, वडदकरपुरा या मार्गाने ही यात्रा गेली, तर यात्रेचा समारोप हा गांधी चौकात करण्यात आला। येवदा येथील नागरिकांसह भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक देखील या यात्रेत गणवेशात सहभागी झाले होते। एकंदरीतच या यात्रेमुळे येवदा गावातील वातावरण हे देशभक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले। यात्रेला यशस्वी करण्यासाठी येवदा गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर।